रत्नागिरी उद्यमनगर नाईक फॅक्टरीजवळ रस्त्यावरील वीज वाहिनी बोलेरो गाडीवर पडल्याची घटना घडली असून यामध्ये जीवितहानी टळली आहे। ही घटना दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली। त्यानंतर उद्यमनगर MIDC मधील महावितरण कार्यालयाकडे संपर्क साधण्यात आला, मात्र त्या ठिकाणी कुठलाही प्रतिसाद नागरिकांना मिळाला नाही। अनेकांनी कॉल केले तरीही प्रतिसाद मिळाला नव्हता। शेवटी प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला असता 1 तासाने घटनास्थळी वीज कर्मचारी दाखल झाले आणि त्यानंतर तासभर खोळंबलेली वाहतूक त्याच मार्गाने मार्गस्थ झाली। महावितरणाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचं समजतं। तसेच मुख्य रस्त्यावरील वीज वाहिन्यांना गार्ड लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे भविष्यात या मार्गावर धोका निर्माण होऊ शकतो। किती वेळ झाला दादा तुम्हाला इकडे उभं राहून? काय भरपूर वेळ झाला, त्यांना कळवलेलं आहे तरी पण ते आलेले नाही अजून। ही वाईट पडलेली आहे अचानक एकदम। तिथं गाडीवर आता गाडीवर आहे emergency गाडी। प्रत्यक्षात हीच पाहणी करा। त्यांना 2-3 वेळा कॉल केलेला आहे, म्हणजे कळवलेला आहे। तो एक माणूस पाठवलेला आहे त्यांना ते सांगायला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।